नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबूदादा. काय समजली मंडळीनो? आज आम्ही बाप बेटा चाललेला आहे आबलोलीत केस कापायला. बाबा आपण कुठे चाललेला आहे? केस कापायला ना. तर लौकिक आमचा नेहमी रडतो, बघूया आज रडतोय का काय करतोय. आता त्याला विचारलं तर म्हणतो मी सांगीन काप काप. बाबू काय सांगशील केस कापणाऱ्याला? काप सांगशील? कसा सांगशील? कसा? काप काप असं आता म्हणतोय. तर बघूया आता. चला, स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आणि आपल्या असल कोकणी चॅनलमध्ये. मी सलोनी आणि बाबू निघालेला आहे सुनीलदाच्या गाडीतनं. चला आपलं इथनं जाऊन येऊ, केसबीस कापू, वस्तू घेऊन येऊ. टाटा चलो फणसाकडे जाऊया. बघा सुनीलदादा 9 वाजता बोललेला होता, बरोबर 8 वाजता येऊन थांबलाय. आता 9 वाजले, आम्ही निघालेलं आहे. पण अनिता वहिनी येतात सांगा, ते अजून त्या येत आहेत. आता तोपर्यंत थांबता इथं. बघा भात किती मस्त झाला आहे, मोठा. 4 दिवस झालं गाडीला मी बाहेर काढलीच नाही, चालवली नाही. कारण 3 दिवस गावातच कामाला होता, त्यामुळं काय कुठं जायला मिळालं नाही. आज जायचं होतं गाडी घेऊन, पण मग माणसं वाढली म्हणून सुनीलदाची गाडी ठरवलेली. तात्या आबलोलीतच जाता वाय. चला आपण गाडीमध्ये बसूया. बघा लौकिक खेळतोय सुनील काकाशीच. आणि सकाळी सुनील आला तर येताना मस्त 7-8 चांगले खेकडे आणून द्याला. हा मी येऊ आतमध्ये बसायला. आला रात्री कोण कोण गेडद्याना कोण गेलो होतो रात्री रे सुन्या? चला गाडी निघाली. बुम बुम. बाबू इकडे बघ वरती कॅमेऱ्यात. आबलोलीत येऊन पोचलेला. आज रविवार आहे, बऱ्यापैकी गर्दी आहे. वाडीतली पण आमच्या माणसं आली आहेत बरीच. चंदूदादा वगैरे दिसले आता पूजानी. आता बाबूला सलूनमध्ये बसवलेला आहे. नंबर आला, काम जास्त नाही आज. कसं काय तू लवकर लागला, रविवार असून सुद्धा नंबर. बाबूचे झाले का मग मी कापीन. पहिलं त्याला धरायला लागेल ना. आज बघूया रडतोय काय. व्हिडिओ करता येणार नाही, पाऊस सुरू झाला बघा. चला मी आत उभा राहता. बघा लौकिक केस कापायला बसला आहे आणि खरोखरच बोलल्याप्रमाणे रडत नाही आहे. काप काप म्हणतोय आणि बसलाय गप्प शांत. ह्याच्या आधी आम्ही 2-3 वेळा कापलेले केस तर नेहमी 2 हाताने धरायला लागायचा, जाम रडायचा. या टायमाला स्वतःहून शांत बसलाय. म्हणजे आता ह्याच्या पुढे नेहमी असाच कापून देईल. वा 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 वा, हिरो हिरो हिरो. मस्त छान. आम्ही केस कापलेलं मस्त, हिरो दोघं पण. हां आणि आता आम्ही आलेल्या साळवी ट्रेडर्स इथं किराणा माल खरेदी करायला. मम्मी आतमध्ये, आम्ही इकडे फिरतोय रस्त्यावर आहे ना. टाटा कर. आता आम्ही वडापाव खाणार. नाही 4x4 पेक्षा मोठं तर काही. चला शूटिंग वाले. हे बघा, हे मी चिकन घेऊन आलो. आता सर्व वस्तू घेऊन झाल्या, आता घरात जातो.
फक्त आता मेन वडापाव करायचा बाकी. हा बघा पाऊस पडतोय बघा कसा आज. आला लगेच पाऊस. चला गाडीत बसतो. सगळ्या वस्तू घेऊन झाल्या मेडिकलमधनं. बाम बिम घेतला, हँडवॉश बिंडवॉश. अरे गाडी थांबव. हां आता इथं सिद्धिविनायक हॉटेलमध्ये नाश्ता करायचा आणि मग घरचा रस्ता धरायचा. चला मंडळी सगळ्यांनी नाश्त्याला या. वाजलेत 11:30. ही हा हा हा. आरुष संगाती गावला आहे. आबलूत आला होता तर आता बाबूला घेतला नाही त्यानं. बाबू इकडे बघ. आबलूत आलेला हॉटेलमध्ये आणि आता वडापावची ऑर्डर दिलेली आहे. जास्त आता काही खायत नाही, एक वडापावच खाता. तर हां सांगायचं असं आहे की आपला जो आरुष आहे त्याचा गणपतीला नवीन गाणं येतं आहे. प्लस गेल्या वर्षी गणपती आलेलं गाणं आहे त्याला आत्ता 2 दिवसापूर्वी 1 मिलियन व्ह्यू पूर्ण झालेत. आणि दुसरा एक प्रोग्राम आहे दादरला, छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादरला. तर कोकणातली जी काही मोजकीत फेमस गाणी आहेत, गवळणी गाणी अशी गणपतीची वगैरे, तर त्या गाण्यांचे ओरिजिनल गायक तिथे आपापलं गाणं सादर करणार आहेत. तर त्याच्यामध्ये आरुषची सुद्धा 2 गाणी आहेत. गणपतीचा सजला निसर्ग तुझ्या स्वागताला आणि मागच्या वेळी शिमग्यात आलेला गाणं सुद्धा गावदेव भेटायला आला. तर ती दोन्ही गाणी असणार आहे. रात्री 8 वाजता आहे 6 तारखेला कार्यक्रम. तर तुमच्यापैकी ज्यांना लाईव्ह शो बघायचे, आरुषची गाणी लाईव्ह ऐकायचे, त्यांनी लवकरच त्या कार्यक्रमाशी संपर्क साधून तिकीट बुक करा. मी आरुषचा नंबर स्क्रीनवर तुम्हाला नक्की देईन. चला आता नाश्ता करू. मस्त गरमागरम वडापाव आलेला आहे. सुनील दादा बस वडापाव खा. सुनील मगाशी आला नाही, आता आलाय तर त्याला देऊया. चला मंडळी नाश्ता विचार झाला. 11:30ला आता आपण घरात जायला निघालेला आहे. मस्त वाटते ना आबलोली बहुतवाडी. हा बघा कालूबेल तरतोय. मासूच्या चढात पोचलेला आहे. सीमावर येऊन पोचलेला. काय करतोय? तुझ्या तू हायवे रोड आला. हायवे रोड. आय 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 डोका आपटला माझा. बाजूला आपटला डोका. काकी आता घरी येत नाही. मी जातो डायरेक्ट. हा काय नंतर संध्याकाळी
चला पोचलेला येऊन घरात. आता मला परत तिकडे जायचं आहे, वरती जायचं आणि चला घरात आलेला. आता वाडीतली कोणची 1-2 लोकांची काय वस्तू होते ते हाताबरोबर देऊन येतात, नंतर इसरायला होतं. मग आता केसांमुळं सगळा चावायला लागलाय मानबिन. पहिली आंघोळ करायला लागली. रघु तात्यांनी घड्याळाचा शेल सांगितले नव्हते का, आणि वनिता वहिनीनी अंडे आणि पाना. तात्या मंडळी 12:30 वाजले. चिकन शिजतंय. आम्ही होतील पिशा आणलेल्या. आणि इकडं बघा लौकिक आला धुवून ठेवतोय. हां ठेव, व्यवस्थित धुवून ठेव हां. आणि ह्या बाजूला बाबा टी व्ही बघतायत आणि पहिलीकडचं जन्नयादा आलेत टी व्ही बघायला. हां टी व्ही व्हिडिओ दाखवता. साऊथचा पिक्चर लागलाय.